जालन्यातील अंबडमध्ये सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांकडून आरक्षण बचाव एल्गार परिषद सभेमध्ये ओबीसी नेते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष। ओबीसी मेळाव्यासाठी भुजबळ आणि वडेट्टीवार अंबडमध्ये दाखल। मेळाव्यापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा। ओबीसींच्या समाजाचं संरक्षण ही आमची जबाबदारी। दुसऱ्याच्या हक्काचं आरक्षण कुणी हिरावून घेऊ नये। विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मराठ्यांना आरक्षण द्या असं ओबीसी नेते बोलतील अशी आम्हाला आशा। जरांगे पाटलांची ओबीसी मेळाव्यावर प्रतिक्रिया। ओबीसी मेळाव्यासाठी सर्व पक्षातील नेते एकत्र येत आहेत आणि त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण शेतकऱ्यांसाठी ही लोक कधीच एकत्र येत नाहीत। आमदार बच्चू कडूंचा ओबीसी नेत्यांना टोला। धनगर आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा, अन्यथा रोषाला सामोरं जावं लागेल। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा। विशिष्ट समाजासाठी वाटेल ते करायची तयारी असं शिंदेंबाबत दिसतंय पडळकरांचं वक्तव्य। जालन्याच्या अंबडमधील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ। मंत्री भुजबळांसह वडेट्टीवार आणि पंकजा मुंडे उपस्थित राहणार। जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी समाजाची एल्गार सभा। सभेसाठी येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी 30 क्विंटल खिचडीची सोय। आम्हाला दाबून मारण्याचा प्रयत्न कुणी केला, पुरावे असतानाही 70 वर्ष आरक्षण कुणी दिलं नाही। जरांगे पाटलांचा सर्वपक्षीय नेत्यांना सवाल। मराठा समाजाचे नेते एकत्र येत नाहीत, पण समाज माझ्या पाठीशी। टाइम बॉन्ड संदर्भात सरकारशी संपर्क साधणार। जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील यांची आज कोल्हापुरात सभा। श्रीमंत शाहू छत्रपती सभेला उपस्थित राहणार। मराठा समाजाकडून दसरा चौकातील सभेची तयारी पूर्ण। सांगलीत आज मनोज जरांगे पाटलांची 3 ठिकाणी सभा। सभांच्या ठिकाणी समाजाच्या वतीनं आता जय्यत तयारी करण्यात आली। हिंगोलीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर परभणीत ओबीसी समाजाची बैठक। प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब बाळासाहेबांना अभिवादन। ठाकरेगडातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल। ठाकरेगडाचे नेते अनिल देसाईंकडून स्मृती दिनानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन। शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नेते येण्यास सुरुवात। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। अनुचित प्रकार टाळण्यासाठी दंगल नियंत्रण पथक देखील तैनात। बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस असल्यानं शिवाजी पार्कावरील विद्युत रोषणाई आज बंद राहणार। मनसेचा निर्णय, तर उद्यापासून 26 नोव्हेंबरपर्यंत ही विद्युत रोषणाई पुन्हा सुरू होईल। काल स्मृतीस्थळावर बेईमानी गटाच्या लोकांनी गोंधळ घातला। राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। एकनाथ शिंदे राम नाही तर बिभीषण, राऊतांची खोचक टीका। शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसला। आता शिंदेंनी कमळाबाईच्या दरवाजावर गुलामी सुरू। संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। संजय राऊत ठाकरे गटाकडून खासदार, पण गुलामी शरद पवार गटाची करतात। हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार तुम्ही खुंटीला बांधून ठेवला। केशव उपाध्ये यांची राऊतांवर टीका। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील कालच्या राड्या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू। मुंबई पोलिसांची माहिती। काल रात्री शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की। थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक। पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार। शरद पवार आणि फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द। मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनाला पवार आणि फडणवीस लावणार होते हजेरी। 25 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त होणाऱ्या प्रकाश आंबेडकरांच्या सभेसाठी वंचितकडून तयारी सुरू। सभेसाठी शिवाजी पार्क आणि आझाद मैदानासाठी वंचितचा बीएमसीला अर्ज। रायगडच्या कर्जत तालुक्यातील वैजनाथमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश। 60 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश संपन्न। ललित पाटीलला पुण्यात ड्रग्जचा कारखाना सुरू करायचा होता। पुणे पोलिसांची न्यायालयात महत्त्वाची माहिती। ड्रग्ज प्रकरणात उघडकीस आल्यानं ललित पाटीलचा डाव फसला। ललित पाटीलच्या 2 साथीदारांना मुंबईतून अटक। दोघांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। आरोपींना पुणे पोलिसांनी घेतलंय ताब्यात। ललित पाटील प्रकरणातील आरोपी प्रज्ञा कांबळेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा प्रज्ञावर आहे आरोप। साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाईंचा वाढदिवस साजरा। कुटुंबियांकडून देसाईंचं औक्षण, तर शुभेच्छा देण्यासाठी देसाईंच्या घरी कार्यकर्त्यांची गर्दी। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीला सातत्याच्या बंदमुळे फटका। विंचूर उपबाजारानं घेतली आघाडी। कांदा लिलावात श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र कांदा आता बाजार आवाराला 1,14,000 क्विंटलनं टाकले मागे।
टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ. एपीएमसी घाऊक बाजारामध्ये टोमॅटोला 45 रुपये किलो दर, तर किरकोळ बाजारात टोमॅटो 65 ते 75 रुपये प्रति किलो पर्यंत. यवतमाळमध्ये वीज वितरणाच्या सहाय्यक अभियंत्याला शेतकऱ्याकडून बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. सुळेगाव राळेगाव पोलिसात गुन्हे दाखल. नाशिकमध्ये थंडीचा पारा 14.2 अंशांवर. थंडीपासून बचावासाठी नाशिककरांकडून स्वेटर जॅकेटसह कानटोपीचा आधार. ठाण्यात छठपूजेच्या आधी केडीएमसीकडून तलावाची पाहणी. तलाव स्वच्छ करण्यासह कृत्रिम तलाव तयार करण्याच्या सूचना आहेत. पुणे शहरात थंडीचा कडाका वाढणार. 18 नोव्हेंबरपर्यंत शहराच्या किमान तापमानात घट होणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाला 15 दिवसात 328 कोटींची कमाई. भाऊबीजेच्या दिवशी 31 कोटी 60 लाख रुपयांचा विक्रम. गोंदियात 10 ते 15 नोव्हेंबर काळात एसटीला तब्बल 38,97,124 रुपयांचं उत्पन्न. प्रवाशांची बसला पसंती. भाऊबीजेच्या दिवशी एसटीच्या पुणे विभागाला सर्वाधिक उत्पन्न. एकाच दिवशी 1.5 कोटी रुपयांची कमाई. 800 गाड्या धावल्या. जळगाव एसटी विभागाला दिवाळीच्या 3 दिवसात 3 कोटींचं उत्पन्न. दिवाळीतील सर्वात जास्त उत्पन्नाच्या बाबतीत जळगाव एसटी विभाग दुसऱ्या क्रमांकावर. जळगावच्या भुसावळमध्ये गेल्या 7 दिवसात 31,000 महिलांचा एसटीनं प्रवास. दिवाळीनिमित्त अमरावती, नाशिक, पुणे आणि नागपूरसाठी जादा बसेसची व्यवस्था. मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसैनिकांना दिवाळी भेट. कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये फराळ, शुभेच्छा पत्र आणि शासकीय योजनांचं माहिती पुस्तक असणार. बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो आजपासून सेवेत. सिडकोकडून साकारण्यात आलंय नवी मुंबई मेट्रोचं गीत. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू. सुट्ट्यांनंतर आतापर्यंत 9,000 सोयाबीन पोत्यांची आवक. नाशिकमध्ये दिवाळीच्या 10 दिवसात 8,000 टन कचऱ्याचं संकलन. शहरासह उपनगरात परिसरात घनकचरा विभागाकडून कचऱ्याचं संकलन. धाराशिव जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यानं खरीप पिकांना फटका. 4,65,000 शेतकऱ्यांना 205 कोटींचा अग्रिम पीक विमा. सीएसएमटी दादर आणि ठाणेसह इतर 3 महत्त्वाच्या स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट नाही. छठपूजेनिमित्त उत्तर भारतीयांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेचा हा निर्णय. परभणीत 8 वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामासाठी ग्रामस्थांकडून नदीचं पूजन करत आंदोलन. पुलाचा प्रश्न मार्गी लावा, ग्रामस्थांची मागणी. बारामतीच्या तरडोली गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं 11व्या दिवशी उपोषण मागे. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर शेतकरी सागर जाधव यांचं उपोषण मागे. जिल्हास्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाचं मनोबल उंचावणारी घटना. शूटर मिस्रा खानला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडून 4 लाख रुपयांची रायफल भेट. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराच्या व्हीआयपी पासचा वाद पेटणार. पाळीकर, भोपे आणि उपाध्याय या पुजारी मंडळांना प्रत्येकी 50 पास देण्याची मंडळांची मागणी. धाराशिव जिल्ह्यात सुरुवातीच्या 10 दिवसात साखरेचा उतारा 4.70% नीचांकीवर. जिल्ह्यातील 7 साखर कारखान्यांनी गळीत सुरू केला असून आतापर्यंत 1,52,000 मेट्रिक टन ऊसाचा गाळप झालाय. जळगावात कापसाचे उत्पादन घटले. कापसाला दरही मिळेना, शेतकरी हवालदिल. नाशिकच्या सावता नगर परिसरामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यात यश. नाशिकच्या गोविंदनगरमध्ये घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश. मानवी वसाहतीत बिबट्या घुसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. ताडोबात बजरंगसोबतच्या झुंजीनंतर छोटा मटक्याचं सर्च ऑपरेशन सुरू. वाघांच्या झुंजीत बजरंगचा मृत्यू तर छोटा मटकाही गंभीर जखमी. उपचारासाठी 10 ट्रॅप कॅमेऱ्यांसह 60 कर्मचाऱ्यांकडून शोध मोहीम. अकोला जिल्ह्यात डोंबारीचा खेळ करणाऱ्या 2 बालकांची सुटका. दोन्ही मुलं शिक्षणापासून वंचित असल्याचं समोर. चाळीसगाव तालुक्यातील हिंगोली गावाजवळ वाहनाचा अपघातात 4 जण जखमी. खासदार उन्मेष पाटलांची अपघातग्रस्तांना मदत. वाशिमच्या कामरगावातील हिरुळकर ज्वेलर्समध्ये 5 महिन्यांत तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न झाला आणि मागील चोरीचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही चोरट्याला पकडण्यात अपयश आलंय.